कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे, कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, रथ हाके रना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, अजर अमर है परम तत्वयु, काया के सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, सखा सारथी शरणागत के, सदा प्रीतपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल 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 हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर, गेल्या 8 तारखेपासून तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव रेधोरा या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी व गोपाळकाला गोकुळाष्टमी या ठिकाणी आनंदात उत्साहात साजरा करण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत। रोज आपण लीळांचं चिंतन करत आहोत। सुंदर सुंदर अशा लीळा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। काल आपण एक मार्तंडाची कथा बघितली। मार्तंड देवाला सुद्धा खोटं बोलत होता आणि म्हणून कम से कम देवाला तरी खोटं बोलू नका, देवासोबत तरी बुद्धिबळ खेळू नका। जसं बुद्धिबळ खेळत असताना राजाला चेक दिला जातो, चेक करतो ना, चेक म्हणजे राजाला थोडीशी जागा हलवावं लागते आणि राजाचं घर एकच चालत असतं। तसं आपण राजाला हलवायचा प्रयत्न करू नये, हलवावा पण भक्तीनं, प्रेमाने। जर तुम्ही खोटं बोलून काही करून जर काही करण्याचा प्रयत्न केला तर साध्य प्राप्त होत नाही, सिद्धी प्राप्त होत नाही, परमेश्वर प्राप्त होत नाही। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने अशीच एक कथा सांगितली। दोघा जणाला विधी विहिला। श्री दत्तात्रय महाराजांची महती गहनता सांगितली की बाबा
तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेऊ शकता, पण आम्ही जे नियम सांगतो त्या नियमाने वागा आणि त्या नियमाने तिथपर्यंत जर तुम्ही पोहोचले, तसं जर पाहिलं तर स्वामींचं दर्शनच होत नाही. श्री दत्तात्रय महाराजांचं अमोघ दर्शन आहे, पण आम्ही सांगतोय म्हणून तुम्हाला होईल. फक्त आम्ही म्हणतो तेवढं करा. संबंधी टाळा, एकी भिक्षा टाळा आणि बस देवाचं दर्शन घेण्यासाठी जायचे म्हणून जा. तुम्हाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन होईल. पण हे दोघं जण आज्ञा पाळतात की नाही आपल्या वेळेत बघायचं आहे. तिच्यातला एक जणाला पाळावा अशी वाटत होती, पण संगत गुण, पण तिच्यातला डकल्या नावाचा जो आहे ना, तो खतरनाक होता. आणि मग त्यांनी लेकीचं घर इथं आहे म्हणून त्या लेकीच्या घरी तो जायला लागतो. मुक्कामी राहायचं नाही सांगितलं म्हणून देवानी, बस अशी कथा आहे. जीव अधोमतीकडे जास्त जातो. ऊर्ध्वगती त्याला देव सांगतात, पण तो करत नाही. काय करावं? तो सक्सेस का होत नाही? तो साध्यापर्यंत का पोहोचत नाही? जे सांगितलंय ना ते करत नाही. बरं ठीक आहे, 35% तरी करावं ना, पास तरी व्हायला पाहिजे ना. आपण 35% पास होणारे यांना ढकल पास म्हणतात. माहिती आहे तुम्हाला? आता चांगले पास झाले तरी नोकरीला लागा ना. मग देवाने सांगितले की ढकल पास झाला तर आमच्या दरवाजाच्या आतून राहशील. 4थीला असतील ना तर 5वीला बसशील, म्हणजे आमच्यात येशील, म्हणजे एक पायरी चढशील. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ती कथा आपल्याला बघायची, ती नेमकी कशी आहे. ढकले चांगदेव भट श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शना पाठवणे. ढकले चांगदेव भट्ट श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शना पाठवणे. ढकल्या आणि चांगदेव भट्टाला देवाने श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाला पाठवलं. एक दिवस गोसावी यांची उद्याचा पूजा सुरू. एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांना उद्याचा म्हणजे सकाळचा गंध अक्षदा विडा समर्पण झाल्यानंतर गोसावी श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा निरूपित. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत श्री दत्तात्रय महाराजांची महिमा निरूपण करत होते. श्री दत्तात्रय महाराज असे आहेत, त्यांचं दान असं आहे, त्यांचं दर्शन निष्फळ जात नाही, ते इतकं महत्वपूर्ण आहे. हे सगळं सांगितल्यानंतर भक्तगणांना असं वाटलं श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की आपलं कामच झालं. आणि मित्रांनो तसंच आहे, जर तुम्हाला कधी श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं ना, तुमचं कामच झालं. या जन्मरूप चक्रातून तुम्ही मुक्त होऊ शकता. अनंत जन्म गेले आपल्याला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन नाही झालं. आपल्याला संतांचं दर्शन होईना, झालं तर आपण घेईना. काय बाबाला दंडोत करायचं, या लय बाबा गेले असे, खरं की नाही? खूप अवघड आहे. आणि देवाने काय सांगितलं? सकळाच्या पायी माझे दंडवत, एकमेका भेटल्या भेटल्याचा पाडू जाय. दंडवत केल्याने अनिष्ट चुकत. काय? नुसतं दंडवत केल्याने अनिष्ट चुकतं. जे तुम्ही करणार आहात अनिष्ट, ते चुकून जातं. ते सुद्धा लोक करत नाही. इतके काही लोक अभिमानी असतात. आणि म्हणून देव महती निरूपण करतात श्री दत्तात्रय महाराजांची. जर तुम्ही संतांचं दर्शन घेईना तर तुम्हाला देवाचं दर्शन कोण होईल? पण देवामुळं देव निरूपण करत आहे की ती महती अशी आहे. आणि मग त्यांना इच्छा निर्माण झाली की जर आम्हाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं तर आम्ही या जन्मरूप चक्रातून मुक्त होऊन जाऊ.
मग सभेशी राज सन्निधानीचे उपाधिक घनदाट बैसले. असे सगळेजण बसलेले आहेत, घनदाट बसलेले आहेत. श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शना मात्रेची प्राप्ती होय. बस श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की प्राप्ती होऊन जाते माणसाला. ऐसे निरूपण केले. काय बस दर्शन होणंच गरजेचं आहे की माणूस देवाचा होऊन जातो. देवाने सांगितलं ते करायला लागतो. दर्शना सरीसे बस तो अनुसरतो, सेवा करतो. संबंध म्हणजे मग त्याला कोण संबंध देऊ देतात. आपण अनुसरायलाच तयार नाही. बरं आपण अनुसरला असतो तर आपल्याला दर्शन नाही. फक्त आपल्याला कोणाची तर रोजाने जायचं असेल तर आपण कपडे बदलतो. खरे खोटं देवाकडे यायचं असलं तर मात्र नाही. तिकडच मजुरी करा है ना. डॉक्टरचे कपडे बदलता लोक. चल काढ हे सगळे, हे आमचे घाल तेव्हा ऑपरेशन करू, नाही चल उठ निघ इथून. कसे काढता कपडे तिथं का नाही काढत. इतका जीवे कपड्या मरतीन पण देवाचे कपडे घालणार नाही. आणि मरावं नाही म्हणून डॉक्टरचे कपडे घालतात. आणि ते कोणीही घालतो रोज किती वेळेस. हे तर नवे देतो काय ते कधी धुतलेला असतं कधी नसतं तरीही घालतात. नीट करा मला मेलो नाही पाहिजे. आणि वाचवणारा कोण हे देव. ते म्हणते देवाला प्रार्थना करा, आमचं फक्त काम करणं एवढंच माहिती आम्हाला. खरंय कोण आहे. आणि मग देवाकडे विडे येतात. बाबा विड्याला हात लावा असं. आजपर्यंत आमच्याकडे कधी बघितलं नाही. आता आमच्या हाताकडे पायाकडे सगळ्याकडे बघायला बाबा हाय का मेला. बाबाला काही लागतंय एखादा पाहिली यांना ज्वारी काही धान्य काही तेल मीठ. खरे की नाही काही घेणार नाही. हात लावा बाबा आपलं काम झालं पाहिजे. खरे खोट आहे. आता बाबा बी लावतो म्हणजे बरं जाऊ दे बाबा आलाय कस तरी विडा तर तोही निर्हेतुक नाही हेतूच आहे. मग तो काय म्हणतो इष्टक्रिया घडो आहे ना. याला इष्टक्रिया घडावी बा काहीतरी म्हणून हात लावतो. असा प्रकार आहे. मग ऐसे निरूपण झाले. असं निरूपण केलं. समस्त पुरुष पुरम सुखाचे पावले. आणि मग सगळ्यांना असं वाटायला लागलं की श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन आपण घ्यायलाच पाहिजे. तव डखला आणि चांगदेव भटी डखला चांगदेव भट दोघं उभा राहिले. महाराज म्हणे आम्ही श्री दत्तात्रय महाराज दर्शनाला जाऊ शकतो. आम्हाला दर्शन होईल का. म्हणजे अमुक दर्शन. आपण म्हणल्यावर काय होणार नाही. हे दोघं कलाकार होते. म्हणजे आपलं काम एका झटक्यात झालं पाहिजे. मोक्षच एका झटक्यात मोक्ष घेऊन घ्यायचा होता. दर्शन झाले काम झालं. इथं आटन करान विजन करान भिक्षा करान भोजन करान स्मरण करान निद्रा करान संगण सांगातन भेटीन सुश्रुषान इतकं सगळं करान. मग पुन्हा त्या ठिकाणी स्मरण करान. नाही झालं तर मरा. स्मरण झालंच पाहिजे ना तरच त्या ठिकाणी पुन्हा संबंध होतो. पण इथं तसं नाही ना. इथं श्री दत्तात्रय महाराज दर्शन झालं की त्या ठिकाणी देव करून घेतात सगळं. कितीच म्हणजे भारी काम आहे. मग जे आम्हा श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन व्हावे. आम्हाला झालं पाहिजे महाराज दर्शन. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव तेथ की गा होईल ना. ते तिथं होईल म्हणे. तुम्हाला जावं लागेल तिथं. जी महाराज आम्ही जाऊन इथे आम्ही जातो म्हणतो जण. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव. अमुक दर्शनी किंग अरे ते अमुक दर्शन सहसा होत नाही. ते काही गा होईल. तुम्हाला होईल काय ते नव्हे की ते होत नाही म्हणतो मला. गोसावी परावर निरूपण केले. आणि मग पर आणि आवर दोन्हीचं निरूपण केलं. आणि वरतेचा दृष्टांत निरूपिला. मग महाराज म्हणे आपण म्हणलो तर काय होणार नाही. आणि मग देव म्हणतात होईल पण आम्ही सांगतो तसं चालावं लागेल. मग कसं चालावं लागेल म्हणून देवाने दृष्टांत सांगितला. असं चालावं लागेल कसं. आणि मग दृष्टांत सांगितला.
तो दृष्टांत कसा म्हणाले, कवनी एकी वरतेवरी चाले, कवनी एक वरतेवरी चाले, हातात बांबू घे, छोटूस लेकरू किंवा मुलगी तारावर चाले. काय, कवनी एक वरतेवर चाले. वरतेवर चालत असताना, दोरीवर चालत असताना तिची ती कला बघा. तुम्ही कधी जर गेले ना कुठं बघायला, ती तुमच्याकडं बघते का बघा. आपल्याला याचं बघायची सवय, याचं बघायची सवय, दिव्या खाली बघायची सवय, अंधारात खाली बघायची सवय. कधी जाणार आहे आपली सवय लोकांकडे बघायची. आणि तू या खाली कधी बघतो, तू याची पुढं कधी काढतो. दिव्या खालीच बघायला लागला कधी बी. तू या दिव्या खाली उजेड एक काय, दिवा लावून बघ बरं घरी, तो आला निर्मळ आहे का दिवा. तर तू या दिव्या खाली अंधार आहे ना. खरे खोटे मग ते डाव्याकडे न पाय, उजवीकडे न ती जी पाय. आहे ना, ती अशी कोणाकडे बघत नाही, इकडं तिकडं. ती काय म्हणते, आपल्याला श्री दत्तात्रय महाराज दर्शन करायचंय ना, बस हे वर्त म्हणजे इथून त्या टोकाला पोहोचायचं. आपल्या त्या दोरीच्या ठिकाणी ही दोरी बांधलेली असते, दोरीवर चालायचं. काय आपल्या वाटात नीट चालता येत ना, पायाला पाय अडकून पडायचे होय आपण. आणि तुम्ही दोरीवर चालताना का, ही काठ्यावरची कसरत आहे मित्रांनो. काय असंच झालं की आम्ही आटन वजन करत होतो, एक जणाला सँडल दिली. आता सँडल घालावं का आटन वजन करताना, वाकडा पाय पडत जाई ना मोडून. खरे खोट आहे. मग त्यांना वाटलं बा आम्ही का कमी का, आता आपल्या वाहनाच बरं आहे ना. पण काय वाटतं माहिती का, लय अवघड आहे. हा, आणि मग पाय वाकडं झाले ते मागून गुच असतं, ते असं होऊन जातं. असं झालं ते पाय असं होऊन जातो, पाय मुरगाळतो, मग तो पाय सुचतो. खरे खोटे. आणि मग ओयो खरे खोटे असं होऊन जातं. काही गरज आहे का, आहे ना. पण फॅशन दाखवते प्रत्येकाला. कसा माणूस असो त्याला वाटतं मी म्हणजे सोनच आहे. बघा बरं का तुम्ही, प्रत्येक माणसाला असं वाटतं. तो कसा दिसतो याचा विचार करत नाही, तो म्हणतो मी चांगलाच दिसतो. सत्यम शिवम सुंदरम. देवा इतकं सुंदर कोणीच नाहीये, पण आपण देवाला मागं टाकायचो, असा आपला अवघड आहे. मग आपण याकडे न पाय, मग ज्या वेळेस ती चालते ना, त्यावेळेस ती स्वतःकडे पण बघत नाही, लोकांकडे पण बघत नाही, इकडं पण बघत नाही, इकडं पण बघत नाही. तिला एकच कळतं की आपल्याला दोरीहून चालायचंय आणि ती आपल्याला शिखर गाठायचंय. सभेकडे न पाय, सभेमध्ये त्या ठिकाणी शिट्ट्या मारतात, आणि त्या आता लाल बॅटरी निघाल्या बा, त्या डोळ्यावर मारतात. पडली पाहिजे खाली, हे आपलं पाडायच्याच नादी आहे सगळे. हा, आता कसं झालं, आता कसं झालं, कशी पडली. खरे गोड आहे तसं आहे ना. ढकला पडून जाईल आता सगळेजण. हा, पण मग पडल्यावर कसं झालं, मग कसं सांगता येणार नाही. आणि म्हणून स्वतःला पाडून घ्यायचं नाही, पडू द्यायचं नाही. किती बॅटऱ्या हाना, किती शिट्ट्या फुका. हा, ते बंद करता का त्यांच्यावालं, ती बराबर तिला माहिती या दोरीवर तिथपर्यंत जाऊस तरी शिट्ट्या फुकणार. आणि आपण त्या शिट्ट्याच्या आणि त्या बॅटरीच्या आणि या लोकांच्या आणि त्या 500च्या नोटीच्या नादी लागलो. आपण तिकडं पाहिलं की आपला पाय इकडं पडल, आणि मग आपण खाली पडलो. आपला एकही पाय राहायचं नाही, गुडघाय राहायचं नाही, तोंडही राहायचं नाही, आणि काहीच राहायचं नाही. त्याच्यापेक्षा यांच्याकडे आपण बघायचंच नाही. आणि आपण त्या टोकाला गेल्यानंतर हे सगळेच पैसे आपल्या अंगावर टाकणार. मग हे सगळे आपलेच, पण दम कुठे आहे, दाखवलं की मागं बघतो ते. तुला किती केली रे, काही घेणं आहे का. मग ती एसी वर्त साधे, तिलाच वर्त साधतं, एसी दाय पसाय होती, तिला दाय पसा आहे. मग लोक प्रसन्न होऊन देतात. लय भारी, हे घ्या आपली एवढी.
त्याला दे नाही म्हणलं, नाही नाही आपल्याला द्यायचंच म्हणे. काय चाललं म्हणे ते, अरे दोरीवर इथून तिथं सरळ चाललं, पुन्हा दोरीवरच नाही थाटलीवर जातो, एका पायात थाटली आणि थाटली घसरत जातो. ती पोरगी पाहिलं तुम्ही कधी, गेलं ना कधी बघत जा. आपल्याला असं चालायचंय, ध्यानात घ्या. लोकांच्या बोलण्यावर नाही चालायचं, आपल्या कलेवर आपल्याला चालायचंय. काय हे किती बोंबलू दे, किती यांनी काही करू दे आपल्यासाठी, आपला तो देव एक करून घ्यावा. आपला देव आपण करायचा, मला घाबरायचं नाही. आपलं शिखर गाठल्याशिवाय थांबायचं नाही, थांबला तो संपला. असे कावळे किती काव काव करते तुम्हाला सांगतो. कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात, ते ध्यानात घ्या. एक दोन कावळे आपल्याविषयी बोलायला लागले म्हणून काय आपण त्यांचं ऐकायचं माग सरकायचं काय? अरे श्राप दे किती बी, मेली का काय? नुसतंच आपलं काव 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 करत बसतं आपलं. ते म्हणत चिप बस, तुला काय नाही काय नाही, याचं घुसकायचं आणि त्याचा उकडा उचकायचंच काम आहे. जा तिकडं. कोण ऐकत नसलं कोणाचं नाही ना, म्हणून इकडं बघायचं ना, इकडं बघायचं. आपला तो धर्म, बस आपलं शिखर गाठायचं आपल्याला. मग तेच डाव्याकडे पाय, तेच जर तिनं जर डाव्याकडे बघितलं, उजवीकडे पाय, उजवीकडे बघितलं, आपल्याकडे पाय, आणि आपल्याकडे जर बघितलं, सगळीकडे पाय, आणि सभेत जर बघितलं तिनं, वा लयच शिट्ट्या हाणून राहिले, लयच पैसे आहेत बुवा आता इथं. दाखवतो लोक मुद्दा म्हणून, बघ 2000चे इकडं इकडं. आणि काही लोकांच्या हातात काय नसलं, 2 बोट वर करतात. आता नवीनच डिझाईन निघाली, कॅमेरा आणि ते लय थाट आहे. आम्ही नुसतं बघतो काय ना, आता काय आम्हाला काही जमतच नाही ते, तरी ते असं करतात. आता नेमकं काय मला काही कळा, आता काय माहिती याचा अर्थ काय होता, आपल्याला काही माहित नाही. आता विचारला नाही एखाद्याला, खरं नाही. मग ते पडे, मग आता हिनं जर सभेत बघितलं, यांच्याकडे बघितलं आणि यांच्याकडे बघितलं, ही जाणार आहे का तिथपर्यंत? पडून पडेल ना, मरण ना, जिंकण का? म्हणून किती भुकू द्या इकून आणि किती भुकू द्या इकून. का हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. असे कुत्रे हजार हजार बी आपल्या माग लागले भुकले ना, आपण हाती येत ना, आपण हातीचा, हाती के पाव में सबका पाव. आपण देवाचं श्रीचरण धरलेलं आहे, ह्या कुत्र्यांच्या नादी कुठं लागायचं, भुकणाऱ्यांच्या. आपला देव ना, आपण काय घेणं कोणावर, आपल्याला सोयरी करायची कोणासोबत. मग आपण आपला देव करायचा ना, आपलं वर्त साधायचं, आणि तिथं शिखरावर गेल्यावर का हे शिखरावर आपले हार घेऊन येतील. अरे यार, मग दाव कसा आहे. मग हातच पडल्यावर हे काय खरं याचं, ते उलट तोंडावर बोलायला बसले. मग पैसे, तसा हा जरा दृष्टांत आहे. सिद्धांत काय? पैसे अनुसरला पुरुष, तसा अनुसरला पुरुष, अनुसरला पुरुष जो आहे तो आपल्या नियमात राहतो, विकार विकल्प नसे, तो त्या ठिकाणी विकार विकल्पाला शरण जात नाही, कीर्तन भोगी, कीर्ती भोगत नाही. आहे ना, कीर्ती करा, मान करा किंवा अपमान करा, काही घेणार नाही. किती कोणी काही असो, आपल्या पद्धतीनं आपण चालतो बस. मग विपरीत बुद्धी येऊ नये, विपरीत बुद्धी येऊ देत नाही. स्थान प्रसाद भिक्षुक वासनिकावर, गुरुवर विपरीत होत नाही कधीच. आपल्या थोडंसं काय झालं तर तो आश्रम असा, तो बाबा असा, आणि सगळा पंथ असा, म्हणजे हातले चांगला आहे, गुलाबजलनं धुएल. खरं नाही, म्हणूनच इथं जन्मला कलियुगात आहे ना, असा प्रकार आहे हा जीवाचा. मग विकल्प न सेवी, विकल्प शेवत नाही, कोण्या देवतेला शरण जात नाही, काही असो, बिलकुल कुठं जाणार नाही. आपला देव आपण आपलं करणार बस. कीर्ती न भोगी, कीर्ती भोगत नाही, विपरीत बुद्धी, विपरीत बुद्धी येऊ देत नाही कोणावर, साधू संतावर नाही, सगळे चांगले. त्याशी दाय पसाये होय ती, त्याला दाय पसाय होतो. दाव म्हणजे व्यवस्थेचे करण, दाव म्हणजे व्यवस्थेचं करण, जे भेटायला पाहिजे ते भेटलं. पसाव म्हणजे प्रसन्न होऊन, प्रसाव म्हणजे प्रसन्न होऊन दिजे, ते राजा प्रसन्न होतो ना, आपल्या माणिक मोतीची माळ काढून देते. हे गे प्रसन्न झालं तुझ्यावर मी का, म्हणून एखादी
ती वर्तेची कला साधल्यानंतर कित्येक लोक तिला त्या ठिकाणी प्रसन्न होऊन देतात. हे राहू दे, तुला तू खरी कला आहे तुझ्यावाली, तू चालत गेली त्या काट्यावर तरी तुला काटा तू मोड दिला नाही. कमाल आहे तुझी. हाड गुड नुरे म्हणजे काही नाही. हाड गुड नुरे जर पडले असते तर हाड गुड नुरे म्हणजे हिचे तंगडे गुडघे कोपर सगळे शेकून निघले असते. काही राहिले असतं गेला मधात पडली असती तर. म्हणजे याचा अर्थ काय, जर समजा आपण महातच गेलो तर काय भेटणार आहे का आपल्याला? घर के न घाट के, धोबी के कुत्ते, असं होऊन जाईल ना आपलं. धड ह्या देवाचे नाही धडक्या देवाचे नाही, मग आताच लटकू राहिलो आपण त्या बाहुलीसारखं. मग सांगितलं ना तुम्हाला नजर लागल तसे आपलं होऊन जाईल. आपल्याला बघितलं की लोक म्हणते नको 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 नजर लागल. खरे की नाही? असं नको व्हायला आपल्याला. मग आंघोळ यांची या संधी आधी करोनी टिकरिया होती. टिकरिया होऊन जाते, असं होऊन जाईल. काही उरणार नाही जर तुम्ही वरतून पडले तर. तैसे तसं धर्माची संधी आधी तसे धर्माची संधी आधी करूनी नुरे नुरे म्हणजे धर्म राहणार नाही पण तुमच्याकडे. ही म्हणतले काय म्हणतात नाजी नाजी महाराज? गोसावी करीत तरी होईल. महाराज जर तुम्ही जर आम्हाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन जर करवलं तर नक्की आम्हाला दर्शन होईल. पण देव म्हणतात ही काट्यावरची कसरत आहे. काय काट्यावरची कसरत आहे. आम्ही सांगतो तसं करा. वर्तेचा दृष्टांत सांगितला. हिनं जसं चालली, इकडं बघितलं नाही इकडं बघितलं नाही, स्वतःकडे बघितलं नाही तर वर्त साधे. सह्याद्री पर्वतावर जा, त्यांचं दर्शन होईल. दरकोस दर मुक्काम करा. कोणाच्या घरी मुक्काम करू नका, है ना. एका गावात 2 मुक्काम करू नका. आपण आपलं तिथं जा. मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हटलं? चाल तरी होईल. मग ठीक आहे, काय हरकत नाही. आपण जर म्हटलं तर होईल. मग ते म्हणले हो होईल. आता ऐसेची निघा. मग काय करा, आम्ही सांगतो तुम्हाला, तुम्ही श्री दत्तात्रय मार्गदर्शनाला जा. तुम्हाला भेटती ऐशी प्रवृत्ती वाटत असे. तुम्हाला भेटन असं वाटायला लागलंय, कारण तुम्ही नियमात राहताना असं वाटायला लागलं. देव काय म्हणतात, तुम्ही नियमात राहता आणि तुम्ही नियमात जर राहिले तर तिथे तुम्ही जाता आणि गेले तुम्हाला दर्शन होईल. कारण आमचा शुभ आशीर्वाद आणि शुभचिंतन तुमच्याकडे आहे की तुम्हाला दर्शन होईल. तुम्ही जा, फक्त नियमांचं पालन करा. मग तरी ऐशी याची होईल. मग ठीक आहे म्हणे, चला निघा म्हणे आत्ताच लगे. आता ऐसेची निघा. तरी आता ऐसेच निघा. गावून गावा जावे. एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं. उपेने न करावे. उपेने न करावे म्हणजे एका गावात 2 मुक्काम नाही करायचे. सोयरिया संबंधियाच्या सोयरिया संबंधियाच्या ठिकाणी जायचं नाही न भेटावे. आणि त्यांना वाटाने भेटायचं पण नाही की माझा इथं सोयरा येईन, इवा येईन, मेवणी येईन, जावा येईन. जातानी भेटायचं सुद्धा नाही, है ना. अशी पदयात्रा करा. नाही तर आपल्याला आपलं गाव आलं की लगेच पदयात्रा आठवतो. मग जावं इथं राहतो, जावायला सांगतो रे आपल्याला चहा करा. अरे बाबा मग तो जाऊ नका कोणाच्या घरी. याला म्हणतो तिकडं पुढे घेऊन ये सगळ्यांनाच. हा सगळ्यांना म्हणलं बाबा म्हणे ठीक आहे, तुलाच आणलं तर नाही जावायला घडवतो म्हणजे जरा खरं की नाही. जावायला इवायला घडवत आहे. यांना तेव्हाच आठवण येते. होईन का दर्शन, भेटेन कसे दत्तात्रय महाराज. आपण पदयात्रात गेल्यावर बी भानगडी करायच्या नाही. जी व्यवस्था आहे ते व्यवस्थित चालू द्यायचं. बाबा म्हणते तसं चालायचं बस. मग स्वग्राम संबंधाना वचावे. स्वग्राम संबंधाना वचावे. आपल्या गावात जायचं नाही, संबंधी याच्या गावाला जायचं नाही, तर तुम्हाला श्री दत्तात्रय महाराज दर्शन होईल म्हणाले. एकी भिक्षा न करावी. एकी भिक्षा न करावी. एका घरची भिक्षा घेऊ नका. धर्मे भिक्षा घ्यावी. रोज रोज एका घरची भिक्षा घेतली ना, लोक काय म्हणतात आम्हीच खाऊ घालवलं बाबाला. इतके माग लागतील ना. मग एक जणाचं खाऊ नका. त्याचं खाल्लं की त्याला वाटतं आम्हीच खाऊ घालून आम्हीच देऊ राहिलो, आमच्यामुळेच बाबाचं चालायला लागलं. तू नाही दिलं बाबा उपाशीच राहील. तू या जीवावर दीक्षा गेली तरी आहे ना. असा प्रकार आहे लोकांचा. म्हणून त्याच्या घरची भिक्षा एकी भिक्षा न करावी. देवाने काय सांगितलं, एकीकडून रिकीजे आणि एकीकडून निकीजे. त्यांनी दिली बिन जास्त बाजाला तू बघ देशील 2 दिवस नंतर कोण खाऊ घालणार मला.
आणि तसे 2 दिवसाचे सगळे असतात हे असे भडका, त्याला भावाचा भडका म्हणतात. नया मुल्ला जोर से बांध देता है. नवीन नवीन असा करतो ना तो 9 दिवस. अरे बाबा बाबा, त्याला वाटतं काय बाबा लगे भक्त आहे, इतकं देईन, हे देईन, ते देईन, तूप देईन, हे करन ते करन. आणि बाबा पुन्हा आला का रोजच काय बाबाला भात वाढ थोडा वरण जाऊ तिकडे आहे की नाही. गेला ना भुडका, टिकलं पाहिजे. हा भुडका नका करू. असा भावाचा भुडका असतो, काय करू काय नाही असा मावळून जातो. आणि त्या खाण्याने सांगितलं काही बाबाविषयी असं आहे का, लगेच दर्जा लावून घेते. गेलं सगळं तुमचं, धर्म गेला, सगळं गेलं. काय खरं आहे काय नाही खरं हे बघितलं का. असे काही भावाचे भुडके, जसा भापका निघतो नाही फोडणी देताना भडकत दिसे. खरं खोट आहे. पण मित्रांनो, अनुभव सगळा अनुभव त्यांना. काय फक्त ज्ञानाने चला, ज्ञानाच्या गोष्टी टिकतात, भुडक्याच्या अज्ञानाच्या गोष्टी टिकत नाही. मग निरोधी भिक्षा नाही घ्यावी, विरोधी भिक्षा घेऊ नये. ऐसे परी मातापुरा जावे. अशा प्रकारे मातापुराला पोहोचायचं म्हणजे माहूरला जायचं. पहिल्या घाटातही संन्यासियाचे निवेश भेटती. मग देव काय म्हणतात, तुम्हाला पहिल्यांदा पहिल्या घाटावर संन्यासाच्या रूपामध्ये भेटतील. ते पुसती, ते विचारते तुम्ही के जात असा. अरे कुठे चालले तुम्ही. तुम्ही म्हणा नियम सांगत आहे बरं का, ते अजूनही गेले नाही, जाणार आहे. नियम सांगू राहिले तुम्हाला पहिल्या घाटात भेटतील संन्यासी. ते विचारतील काय म्हणतील. तुम्ही म्हणाल काय म्हणायचं मग तुम्ही. श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन. आम्ही श्री दत्तात्रय महाराजाच्या दर्शनाला चाललो. ती म्हणतली काय म्हटलं. श्री दत्तात्रय प्रभू ते आम्हीची. ते काय म्हणतात, आम्ही श्री दत्तात्रय महाराजाचे पहिले भेटतील का, ते असं म्हणतील म्हणे तुम्हाला. पण देवाने आधीच सांगितलं ते स्वतःला श्री दत्तात्रय महाराज म्हणून घेतील. मग परी ते नव्हती. देव म्हणतात ते श्री दत्तात्रय महाराज नाही. दुसऱ्या घाटातही ब्राह्मणाची. दुसऱ्या घाटातळी ब्राह्मणाच्या वेशामध्ये भेटती. भेटतील. ते म्हणती. ते काय म्हणतील. आम्ही श्री दत्तात्रय प्रभू. आम्ही श्री दत्तात्रय महाराज आहेत. परी ते नव्हती. ते पण नाहीयेत. घाटाचा माती वेरुळे याची. मग घाटाच्या माथी म्हणजे पुढे गेल्यानंतर टेकड्यावर पायी देवतेची दक्षिणी लिये दारवंटा. मग दक्षिणेला दारवंठापसे चौकंडा वात निळी अंगी. वात निळी अंगी. निळी चाची चोळवणा. मग चाची चोळी निळी. निळे टोपरे. निळे टोपरे. कवडी कांडे. कवळी कांडे. कवडियाचे आवरणे. आणि ते असतं का कवड्याचे ते असतात ना. मग ते म्हणती काय म्हणतात. आम्ही श्री दत्तात्रय प्रभू नवो. आम्ही श्री दत्तात्रय महाराज नाही. परी तेची श्री पण ते श्री दत्तात्रय महाराज आहेत ही देवाने खून सांगितली. ऐसे गोसावी तयासी विधी निरूपिला. विधी सांगितला हे असं करा. 2 ठिकाणी चुकून जातात. ते म्हणते ना आम्ही देव आहे, ते देव नाहीये. तिसऱ्या ठिकाणी पोहोचाल आणि मग खरा तुम्हाला तो देव म्हणेल की मी देव नाहीये आणि तोच खरा देव आहे. हे ध्यानात घ्या. आणि म्हणून हे स्वतःला देव म्हणणारे देव आहे का. हे जलात आहेत आणि आमचे देव जलात जन्मले बाहेर निघाले ते देव आहेत. कळत का तुम्हाला. हे लागले आपलं फुटूला खूप लावायला, फुटूला हार घालायला. ते कुठं आहे माहिती आहे तुम्हाला. अरे कोण देव हे कळा ना तुम्हाला. अजून कोणाच्या माग लागले पळायला. ते कळाला देव. एवढा मोठा देव जन्मला त्याच दिवशी निघाला तरी तो कळा ना अजून कोणाला. आता गोकुळ अष्टमी त्याचीच आहे ना, गोपाळकाला त्याचाच आहे ना. पण कळाला का तो अजून. बस लय अवघड आहे. मग त्याला समजून घ्या. विहिला होकाजी. विधी सांगितला, विधी विहिला. म्हणून दंडवते घातली. दंडवत घातले. मग त्यांनी श्रीचरणा लागले. श्रीचरणाला लागले. 2 जण सेच निघाले. निघाले भट्टे. निघाले 2घही. मग दागमनी अगोमोग दर्शनानुवादू. आणि मग आता अमोक दर्शनाकडे चाललेले श्री दत्तात्रय महाराज दर्शन त्यांना होणार आहे. तैसीच ते देवगिरी गेले. देवगिरी किल्ल्यावर पोहोचले. कटकांत आले. कटकामध्ये पोहोचले.
तो ते तर हाटा आणतो काढ. मग हाटामध्ये त्या ठिकाणी काय झालं, त्यांना ते फळं नारळ वगैरे दिसले. म्हणे काय बाजार भरलाय भारी, जसा पोळ्यासारखाच. पोळ्यामध्ये नाही का बाजार भरतो भारी, है ना, लक्ष्म्याचा लय बाजार असतो. आता भारी भारी तुम्हाला सांगतो, आता सुरूच झालं है ना, इथून पुढे तेच आहे आता. हा, मग हे काय म्हणतात, मग आपले हे आणा, ते काय म्हणते आपले हे आणा, बाजार आणा, हे राहिलं ते राहिलं, सणासुदीचं बाबा नीट राहा. खरं की नाही, लय अवघड आहे. मग गाठिया मुदिया चोळिया. तिथं काय गाठ्यान मुद्यान चोळ्यान हाड लावलं होतं दुकानाने. आता बाजारच म्हणलं काय पाहिजे का. मग तोड भातुकी दोरिया. तोड भातुकी दोरिया खूप लावलेलं आहे तिथं. खाजे ऐसे अवघे पदार्थ. खाजे म्हणजे काय वेगवेगळे प्रकारचे पदार्थ, ढकला आणि रसगुल्ले, लड्डू, गोळे. गोळे माहिती तुम्हाला, हा बस घऱ्याचे गोळे. तुमच्याकडे काय म्हणता काय माहिती, गोळेच म्हणतात बस, टेन्शनच नाही. आपला मराठवाडा पक्का आहे. हा, ते घराचे गोळे लवकर भेटत नव्हते हो. काय सांगावं तुम्हाला, आता तर कोणते कोणते गोळे कोणते कोणते लड्डू आले तरी काही मिळालं नाही. मग यांना दिसले असे बाजारामध्ये. मग हे हो चला म्हणे चांगले घेऊ म्हणे आपण लड्डू गिड्डून सगळं व्यवस्थित. तयासी दे हो. म्हणे मग लेख राहते इथं कोण जाणे आता कैसे होईल. काय माहित म्हणे आपलं काय होईल आणि काय नाही. सिद्धार्थात्रे मला दर्शन घेतलं की आपला उद्धार होऊन जाईल. भेटी झाली मग माई लेख इथं राहून जाईल. मग डकले म्हणतो चांगला बाजार करून लेकीच्या हातात देऊन आपण जाऊ. आपल्या कुठं घरी थांबायचं म्हणे, तिथं कुठं काय खायचंय. असा हा टाकल्या कलाकार आहे. हा, टाकल्याचं लय जीव लेखी. मग भेटी झाल्या मागुते होईल की न म्हणे होईल. आता भेट झाल्या पुन्हा येणं होईल नाही होईल. आता यांची काय भेटी होईल. कुठं भेट होणार आहे म्हणे आता माझ्या लेकीची. चौ चांग देव भटी म्हणतले. चांगदेव भट म्हणतोय बघ भाऊ, देवाने नियम सांगेले कोणाच्या घरी जायचं नाही, लेकीकडे जायचं नाही, उगाच महादेव अंतरू नको. शिबास म्हणे तुला काय कळत खरं की नाही. टाकल्या कलाकार होता, शांत बस. आपल्याला काय जायचं का म्हणते, राहायचं का काय, खायचं का म्हणते त्यांच्यावर. चालता चालता म्हणे वाटाने कोणाच्या हातात देऊन टाकतो म्हणे. तू म्हणतो नाही जायचं दर्जात नाही जात, तू म्हणतो तसं नाही, ते देवाला जाऊन सांगत हे असं करत होतो वाटाने. मग आता याची काही भेट होईल. आता कुठे भेट होणार आहे म्हणे मला. तो चांग देव भटी म्हणतले. चांगदेव भट्ट काय म्हणतात, गोसावी ऐसे म्हणतले. अरे देवाने आपल्याला असं सांगितलंय रे, असं करू नको. जे संबंधी न भेटावे. संबंधी न भेटावे. चांगदेव भट्ट जरा चांगला होता बाबा, देवाचं ऐकाव, देवाने सांगितलं करावं. जर आपलं दर्शन झालं तर आपला उद्धार होऊन जाईल, है ना. आणि होणारच होता यांचा उद्धार. पण संबंधी सुधरू देणार ना. एक इकून ओढतं, एक इकून ओढतं. लेक बाळ सून नातू नाती बाळात पण बाबा लय ताण आहे का. तुम्हाला सांगतो टिकून यायला बसले बाळात मला. काय सांगावं तुम्हाला, नाही बाळात पण म्हणून ते नाही का भूतानंदा बसली बाळात पण करत बस तिथं जाता. खरं की नाही. शेवटी तू धुवायला आहे कोणी. बाबा सांगत होता ती खरंय म्हणून, पण मी बाबाचं ऐकलं नाही. यांच्यासाठी पुरं आयुष्य झाडून टाकलं म्हणे. बाबा दरवेळेस येऊन सांगत होता म्हणे नादी लागू नको, नादी लागू नको. मी बाबालाच म्हणतो तुम्ही आमच्या नादी लागू नका, आम्ही काही दीक्षा घेतली जा. खरंच नाही. आता मला बाबाचं खरं वाटायला लागलं. बाबा सांगत होता तेच खरं होतं, पण आता काय करता, गुडघे गेले है ना, चालता येईना दिसना. मग आता काय करू जाऊ. आता करती तरी काय. तरी देव म्हणतो आली ना चांगलं होईल. तरी ती म्हणते नाही आता बघ हे नातीचं आवडलं तर बघू. तरी बघा किती अवघड आहे ना, लय अवघड आहे. नात होस तर नात लग्न होस तर राहते का नाही काय माहिती त्या जाती. मग डकला म्हणतले. डकला काय म्हणतो परवाही या देव. अरे म्हणे कोणाच्या हातात देऊ ना दम धरणं जरा. मला माहिती आहे देवाने काय सांगेले, मला का माहित नाही का देवाचा आचार.
देत नाही म्हणे, मी कोणाच्या हातात घेऊन देतो म्हणे माझ्या लेकीजवळ. उसो आणि जाओ. आणि विचारपूस करू म्हणे लेकीचं कसं काय चालू आहे, जावाय बुवा कसं काय नाही. आणि हातात देऊन देतो म्हणे पिशवी, बाजाराच्या पिशवी माहिती ना तुम्हाला, वायराच्या. बस खरं की नाही, काही वायराच्या पिशवीवर होत्या, खताच्या पिशव्या घेऊन जायची बिचारी बाजाराला. मी गरिबी तेवढी होती, काय सांगा तुम्हाला. मग आपली ती पिशवी घेतली, मग पदार्थ घेतले बा सगळा बाजार घेऊन टाकला. घेऊन डाऊलवाडी. मग आता दाऊलवाडीला त्याची लेख राहत होती ढकलेची, आहे ना. म्हणून आपल्याला आता कुठली लेख असली जायचं नाही. म्हणून देव म्हणतात जर गेले राहिले दर्शन होणार नाही, देव होणार नाही, इकडे नाही तिकडे नाही, ऐकलं. मग आतलेच होऊन जाऊ आपण. म्हणून आपण कोणाच्या नादी लागू नये. पण ढकल्या काय म्हणतो, मी नादी लागणार नाही, फक्त हातात देणारच जाणार. मग ढकल्याची ते लेकी होती, ढकल्याची लेख तिथं होती. उपरवाहिया भेटले, उपरवाही भेटले ढकल्या. धरा हो हे घ्या पाहुणे, हे आमच्या लेकीच्या ठिकाणी देऊन द्या बरं, घरी नेऊन. शेवटी ये म्हणावं लागली. मग आता एक बायपास असतो वाटाने, तुमच्या बायपास असं. मग तो असाच जात होता माहूरकड. मग तिथे राहत होते लेक. माझं एकदम भेटलं, अरे म्हणे काय पाहुणे, मग कुठले काय, हा असं तसं. मग माझ्या लेकीची घरी द्या बरं एवढं बाजार नेऊन. आता चांगली भट म्हणतोय जायचं ना घरी आपल्याला, कारण देवाचा नियम मोडून देव म्हणले जायचं नाही, मग जायचं नाही म्हणजे बरं ठीक. कारण टाकल्या अजून चांगले भट्टाने ओढून झालं, जायचं नाही. हा पण ठीक आहे, हे घ्या पाहुणे आपल्या लेकीच घर नेऊन द्यावं. सांगितलं नाव आमच्या घर द्या नेऊन. मग सामोरे कानया, अरे म्हणून तुम्ही इथंच तर घर आहे म्हणे, हे काय आणि तुम्ही आगत काय होतं, हे घर आहे म्हणे इथं, या इकडे समोर. मग ढकला म्हणतले, ढकला काय म्हणतो, मासी गोसावी नाही पण आम्हाला देवाने सांगितलं ना घर नाही जायचं कोणाच्या संबंधियाच्या, त्याला सांगायला लागलं. ये म्हणावं लागली. मग ते काय म्हणतात, नाहीसीच्या अंगणी उभे कथा. अहो म्हणे तुम्ही नुसतं अंगणात उभा राहा, बेटा आणि तुम्हाला घरी जायला नाही सांगितलं ना, मग त्याच्या घरात जाऊ नका तुम्ही, अंगणात तर या. आणि अंगण कोणाचं आहे, ते सरकारी आहे सगळं. लोयाची हुशार हो, काय सांगावं तुम्हाला. हा म्हणजे हो राव, खरं अंगण थोडंच टाकले यायचं आपल्या पाहुण्याचं. दररोज उभा राहायचं म्हणे, आज जायचंच नाही. देवाने काय सांगितलं, कोणाच्या घरी जायचं नाही संबंधियाचं, आपण घरात जायचं नाही. मग ढकला म्हणतले, ढकला काय म्हणतो, आमचा विधी भंगेल. नाही म्हणे तरी आमचं काही भंगल नाही, देवाने नियम सांगितला नको नको नको. मग ये म्हणू लागली, तो काय म्हणतो, नाहीसीची बेटा आणि अरे मग तुम्ही काय करा, इकून दिसतं या रस्त्यानं जा, इकून बायपासून कशाला चालले. आता आहे रस्ता, इकून काय सगळं आतल्या गल्ल्यांचं आणलं, तुम्हाला चालताच भेटते म्हणते. आणि चालता भेटली त्याला देऊन द्या, तुमची भेट होऊन जाईल, तुम्हाला दिसून जातील तुमची लेक बाळ जावई कसे काय. इकडून या मग ते संबंधियांशी भेटले. आणि हे बाबा आपल्या रस्त्याने गेले, संबंधियाला भेटले, लेक आली, जावई आले. आता सगळे जवळ आले की पगळतात. तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला एक जणांनी पंगत दिली आणि लेक आली, पंगतच विसरली, बाबाला पंगत द्यायची म्हणून इतकी बसली त्या लेकी जवळ, काय सांगावं तुम्हाला. बाबा इकडं बसला हात धरून, 9 वाजले येईल ती. अरे मग ती एक जण आलं म्हणे, काय झालं म्हणे, पंगत येऊ राहिली म्हणे, कोणाची म्हणे, आमक्याची. अरे म्हणते तर काहीच मिळालं नाही, ते तर पाहुणे आले म्हणे, कोण म्हणे, तिची लेक आली आणि मग तुम्हाला पंगतच नाही. लावगडच झालं की नाही. आता म्हणलं बाबा आपलं करा काहीतरी, घ्या आवरून. काय खरंय कोणाचं, खरं की नाही. दंडोत घालायचा, सगळं करायचं, आय त्या टायमाला नाही म्हणायचं, संकल्प सोडायचा, आम्ही सगळं करून आय त्या टायमाला नाही म्हणायचं. हे काय देव करणार आहे काय, आहे की नाही. हे सगळे आडनावाचे. मग संबंधी बैसा बैसा आता त्या ठिकाणी हे गेले, देवाने सांगितलं बा तो जाऊ नको, तरी गेलाच नाही म्हणे, वाटाने जाताना भेटू. आणि संबंधी आले, मग ते सगळे जावईन पोरगीन, आव या 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 बसा 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 बसा. आता पाहुणे म्हणल्यावर काय बसा म्हणलं की काय लगे हो. आता आम्ही जर म्हणलं ना पोतीला या वगैरे वगैरे, एक नाही येणार. स्थानावर जाऊ, काही पौत करू, लाखी बांधू द्या, बिलकुल नाही.
पण निस्ता मिस कॉल आला बहिणीचा, हॅलो लाखी बांधाय ना लगेच होतो ना उद्या. खरं की नाही? कसं काय टाइम निघाला आणि असा निघतो टाइम देवाकडे? बिलकुल नाही. पाहुण्या रावण्यात मिरवायला आपल्याला बरं वाटतं. हा मग म्हणून हाती धरून बाजेवरी बैसविले, आणि मग काय बा हाताला धरलं बाजवा बसवलं, बसले, पाय धुतले पाय धुतले आणि म्हणू लागली, आणि काय म्हणायला लागले? आता जेवा. पप्पा म्हणे तुम्ही इतक्या दिवसाने आले आणि उपाशी कसं जाता? मी आता जेवायला करते, जेवण करा आणि मग झालं म्हणे तुम्हाला माहूरला जायचं. मग माझा म्हणून पाणी ठेविले, पाणी ठेवलं बा तिनं गरम गरम मस्त. आता हे थकेलच होते, पदयात्रा चालू होती. मग उठिले मग आता काय लगे मस्त पैकी उठणं गिटणं. आता पोरीला वाटलं बा आपला बाप कधी येईल काय होईल, अमुक दर्शन श्री दत्तात्रय महाराज झालं की यांचा उद्धार होऊन जाईल है ना. पोरीनं उठून गिटून काढून ढकला. मग नाणिले नाहू घेऊ घातलं, नाहू तर तुम्हाला माहितच. जेविले मग जेवण केलं घरी, लेकीच्या घरी. मग विळू झाला. आणि आता काय झालं, अंधार पडायला लागला. यांना मिळत नाही किती वाजायला लागले. आणि हे काय म्हणले, चलता चलता देऊन निघून जाऊ. अरे पण अंधार पडला का पान गोष्टी, पाणी पाय धुणं उठणं येऊन तिऊन काय सांगावं तुम्हाला. असा थाट झाला त्यांचा तिथं. त्याला वाटलं असं आपला कधी थाट नाही केला, पण आता देवाला चाललो पदयात्रा आहे म्हणून लय थाट आहे ना. म्हणून तुम्ही बघा एखाद्या पदयात्रेला तुम्ही गेले एखाद्या गावात, तुमचं एवढा थाट आहे ना, हॅट चटाया काय फुलं काय फुलं अंगावर थोडं झालं सगळं आपलं लय जमलं. अरे तुम्ही देवाकडे चालले म्हणून झालं सगळं, खरं की नाही? मग तसं देवाला चालले म्हणून जास्त झालं, खरं की नाही? असा प्रकार झाला. मग यांनी आता देव आठवावा ना, आटकलं तिथं. संध्याकाळ झाली म्हणे आता काय खरंय, रस्ता काय दिसर, मुक्काम पुढं करावा. मग निजेले आता अंधारात कुठं जायचं म्हणे बाबा, खरं. आणि देवाने काय सांगितलं, संबंध या घरानं वचावे, न जावे न खावे न राहावे. हे लगे लेकीच्या घरी जाऊन झोपले दोघही, सणाट झोपले. सांगते म्हणतोय सगळं तुझ्यामुळं झालं टाकल्या. मी तुला म्हणत होतो आहे ना, तू ढकल्याचे म्हणे आहे ना. असा प्रकार झाला. तुला म्हणत होतं म्हणे आपण जायचं नाही, पण आता रिकामं काम केलं म्हणतो. आता दर्शन होतं का नाही काही सांगता येत म्हणे आपल्याला. तर आपण नियमाच्या बाई आहे, आणि नियमाच्या बाई गेले की तुम्हाला दर्शन कसं काय होणार? मग सवेळेची उठून निघाले. सकाळीच उठले ते गडबडीन, लवकर चला आणि निघा दर्शन राहील देवाचं आपलं दर्शन घ्यायचंय. मग तो चांगदेव भट्टी म्हणतले, चांगदेव भट्ट काय म्हणतो, हे काही डकले हो, हे काही डकले हो. गोसावी वारिले तिची आम्ही केले. गोसावी वारिले तेची आम्ही केले. देवाने सांगितले होते संबंध्या घरानं वचावे, आणि आपण नेमके तेच केले. आता श्री दत्तात्रय महाराजाचं दर्शन होईल की नाही? होईल का नाही आता दर्शन? गोसावी म्हणितले होते ते अवघेची आम्ही भंगले. देवाने जे जे सांगितलं म्हणून ते सगळं आपण भंगून टाकलं. आता दर्शन काय होईल? आता आपल्याला दर्शन होणार नाही. आता जाऊन काय करा? आता जाऊन तरी काय करायचं? एरवी गेलं तेरवी गेलं, एरवी गेलंय तेरवी गेलंय म्हणे आता आपलं आयुष्य, खरं की नाही? चला मागते, चला मागवते. लय अवघड मित्रांनो, जीव कसा मागवतो पाहिलं का? हे सगळे संबंधी सखे सोयरे ना, यामुळं मागवतो जीव. हे युद्ध आहे मित्रांनो. फक्त तुम्ही घरी वापस जाऊ नका, तुम्ही जिंकले. इकडे झोपून राहा आश्रमामध्ये, कोण्या मंदिरात कोण्या, तुम्ही जिंकले. घरी नाही मित्रांनो. घरी तुम्हाला त्या दृष्टीने बघता लोक, त्याला काय करणार आहे? ती तुमची बाजू तुम्ही सांभाळायची, सांभाळा किंवा नका सांभाळू, आम्हाला काय करायचं? दर्शन पाहिजे असेल, देव पाहिजे असेल तर देवाने सांगितलं ते करावं लागेल. आणि जर नाही केलं तर चांगदेव भट्ट आणि टाकल्यासारखं असं वापस यावं लागेल. मग
गोसावी यांची दर्शना देवाचं हे दर्शन होतं म्हणे. आता नियमात असतं दर्शन झालं असतं. आणि ते गोसावी यांच्या दर्शना आले मग ते देवाच्या दर्शनाला पटिशाळी आसन असे तिकडे नाही गेले माहूरला. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताकडे आले का त्यांना माहिती हेच देव आपल्याला सांभाळू शकता आणि हेच मोक्ष देऊ शकता. श्री दत्तात्रय महाराजांना रेडी मारा लागतो. हा तिथं काय वा उठा दंडवत असे घाला मग काय काय एवढं शिकवत बसतील काय. तयार आधी करायला लागतो तिथं. काय काही शाळेमध्ये पोरा असे घेतात बस ते तयार पाहिजे. त्याच्या बापाला वाचता येईल आईला वाचता येईल ते पोरही घेत नाही ते शाळेत. ती काय शिकवून तुम्हाला इथून गेल्यावर घरी खरं की नाही. म्हणून आमचे देव सगळ्यांना घेतात सगळ्यांचा उद्धार करतात का नाही. पण हे देवाचं ऐका ना आमचं. ते आलं निघून दोघही घरी परतले वापस देवाकडे आले. मग कोणी सर्वज्ञ म्हणले देवाने बघितलं बा असे बसलेले होते आणि ते दोघं पाय पाय यायला लागले. देवाने पाहिलं आणि काय म्हणतात श्री दत्तात्रय महाराजांचे कापडी आले मा. श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेऊन आले का काय माहिती म्हणे. परत आले लवकर दर्शन झालं का काय मग म्हणून हास्य केले आणि हसायला लागले. देव आले म्हणे कापडे दंडवते घातली. आले की त्यांनी दंडवत घातले. बारीक चेहरे श्रीचरणाला लागले बसले. देव काय म्हटले दत्तात्रय प्रभूचे दर्शन तुम्हा का होईल. झाले का दर्शन आणि तुम्हाला होईन काय ते अमोघ दर्शन किंवा ते अमोघ दर्शने आम्ही आधी सांगत होतो पण आम्ही म्हणत होतो ते तुम्ही केलं असतं तर तुम्हाला श्री दत्तात्रय महाराज दर्शन झालंच असतं. पण तुम्ही आमचं सुद्धा ऐकलं नाही आणि तुमच्यासारख्याला काय होईल दर्शन असं म्हणायला लागलं. मग आव्याची दिव्याला काय आली जिथं काजळी पडली दिवा बंद पडला आणि अशा ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिवा लावून दिला. जा म्हटलं. तुम्हाला दिवा लावल्यावर सुद्धा जाता नाही आलं. काय दिवा लावणार तुम्ही म्हणता की नाही एखादा काय दिवा लावणार हे माहित नाही का आम्हाला. खरे खोडे काय दिवा लावलाय जशा तसेच पुन्हा काय अर्थ याला. एखाद बार आपली आई किंवा बाप म्हणत असतो काय दिवा लावणारे किंवा काय झेंडा लावणारे हे झेंडात लावून दाखवायचा मित्रांनो जे होईल ते होईल. असं काय पळायचं सुटायचं आपलं झेंडात लागला पाहिजे आपला. मग लोकही म्हणले पाहिजे झेंडात लावला बापू दे तू यासारखा नाही तो चालला सांगायला त्याने काय केलं याने काय केलं करून दाखवलं म्हणून त्याने तू यासारखा काय कर चालला पुन्हा सांगायला. दाखवलंच करून. आणि म्हणून गोंदेश्वरापुढे पद्मेश्वरापुढे गोंदेश्वर बांधला सिन्नरला. लय तुला पाणी टाकायचं का वहिनी पाणी टाक अन्न म्हणे तिकडे जोडून काही चालला इथं वहिनी करायला. तू यातलं दम आहे ना गोंदेश्वरापुढे पद्मेश्वरापुढे दाखवून बांधून दाखव. गेला तसाच सोडली नाही. जसा जटा बांधला चिकसा सुद्धा नाही सोडला तसाच निघाला परदेशात गेला. इतकं कमवलं इतकं घेऊन आला. पद्मेश्वर बांधलं आणि आईला सांगितलं आई हे बाप तू म्हणे गोंदेश्वराकडे पद्मेश्वर बांधून दाखव. बांधलं आता वहिनीला पाणी टाकायला सांग. करून दाखवलं म्हणे मी. असा दम पाहिजे माणसाला उर्दू अभिमान पाहिजे नाही तर वृथा अभिमान. मै बाई रोड राहिली मग पोरगा बोलतो असं मी नातू यायला चालला आपलं घरी. काय करशील तू काय उर्दू अभिमान करा. थोडस काय झालं घेऊ यायला पळायचं. एकदा युद्धाला सुरू केलं काय पळत असते का. शहीद झाल्याचं नाव येतं का नाही ते पळून आल्याचं नाव येतं का. तसं झालं यांचं. मग जी तरी का निरपिले म्हणजे महाराज तुम्ही तर सांगितलं होतं मग तुम्ही आमचं ऐकलेलं केलं का. कराल तर होईल किंगा बस प्रश्न संपला आता. मग यावरी गोसावी डुळकले या बाळका यावरी देवाने डुळकल्या बाळकाचा दृष्टांत सांगितला. किती सांगा किती पाचा त्या लेकराला वकतच उलटीच करत.
शेजारनी पाजारनी दुसरे सांगताय बाबा नादी लागू नका याच्या. नाही नाही पण सुधारलं तर सुधारलं बा आहे ना. आत तरी जाईल थोडस तरी गिळीन ती बाई म्हणते ना. आता म्हणून दुष्टांत सांगितला देवाने. म्हणतो दुष्टांत सांगतो तुम्हाला. कहुनी एक माता असे, कहुनी एक माता असे म्हणजे लेकरवाळी असे तिला मुलगा आहे. आता ती लेकरवाळी बिचारी तिला एक मुलगा आहे. मग आपल्या लेकरू ते आपल्या लेकराला काय करते पाजते पाजी दूध देते. मग आता हे दूध पाजते आणि मग ते दूध पाजल्यानंतर काय होते ते काय करतं पेतं उलटी करतं. मागू ते दे. मग आता हिला काय वाटतं बाई माझं लेकरू पेलं उलटी झाली याला काय झालं काय माहिती म्हणे. मग नजर लागली का काय माहिती म्हणे. थांबा म्हणे अजून पाजते. मग ही पुन्हा उलटी तर पुन्हा याला उलटी होते. मग आता ही नवीनच असते. मग शेजारनी पाजारनी ते सगळ्या जमा होता. पण तुला काय कळतंय ते उलटू राहिलं तरी तू पाजायला लागली म्हणे. तुला एवढं कळत नाही का काय याला पाजू राहिली त्याला. मग मागू ते दे मागू ते डोकी. पुन्हा तसंच पुन्हा दूध दिलं पुन्हा उलटी करत ते. मग शेजिया सायल्या शेजा सायल्या जवळ आल्या या म्हणती त्या काय म्हणता अहो हे डोकी अरे हे उलटाय लागलंय तरी का पाजी ती हिला याला पाजू नको. याला मान्य पडलेलं आहे. ते म्हणे ते काय म्हणते घे आई अहो घे आई आणि तू तरी तिले आहे ना. त्याच्या भटाला किंवा त्याच्या जिभेला तरी चिटकन ना लितेल थोडस तरी चिटकन म्हणे आतमध्ये. त्याच्या पोटामध्ये एक घोट गेलेला नाही पण थोडं तरी त्या ठिकाणी सलाईन सारखं जाईल ना. थोडस तरी आत चिटकन ना. आणि म्हणून डुळकायल्या बाळकाचा म्हणजे ते छोटस बाळक उलटी झाली की बाळाताण्यामध्ये वास येतो दुधाचा माहिती ना तुम्हाला. तसं तरी होईल ना म्हणे. थोडस कवयने याच्या पोटात जाईल है ना तेवढं तरी पेन असं ती आई म्हणते. कोणाला या शेजाच्या सायल्याला. मग तैसे हा झाला दृष्टांत. सिद्धांत काय प्रति परमेश्वर शास्त्र निरूपिती. तसं परमेश्वर काही ना काय करतात शास्त्र निरूपण करतात. मग तो विसरे पण तो पुन्हा विसरतो. मागवते निर्मिती आहे ना. देव पुन्हा म्हणतात काय रे भाऊ काय सांगितलं होतं सांग बरं. म्हणजे काय माहित नाही. पुन्हा सांगतात हे बघ असं सांगितलं होतं लक्षात ठेवा. आता पुन्हा सांगतात मागवते विसरे पुन्हा विसरतो. म्हणजे काय सांगितलं होतं म्हणजे काय माहित काय सांगितलं होतं. मागवते निरूपिती. पुन्हा देव म्हणतात हे बघ भाऊ हे बघ असं सांगितलं होतं ही लीळा होती है ना. डकल्या चांगदेव भट दत्ताजी मार्गदर्शनाला पाठवले होते पण ते अर्ध्यातून वापस आले है ना. हे सगळं सांगतात देव पण हे पुन्हा विसरतो. मग सामान्य ज्ञानी विशेष मग सामान्य ज्ञानी विशेष ज्ञानी काय म्हणतात महाराज हा हे विसरता हे विसरतात. ह्या विसरण्याला घ्यायला सांगतात तरी हे या प्रती का कशाला निरूपण करता यांना. यांना आवडी नाही काय नाही घेत नाही देत नाही करत नाही आणि आज त्यांना काय शास्त्र सांगतात. देव काय म्हणतात वासना तरी उरेल वासना तरी उरेल है ना. इतकं निरूपण केल्यावर नुसतं म्हणेन तरी ती ऐकली एवढं तर म्हणेन थोडस तरी घेईन. आपला देव तर म्हणेन है ना. आमचा श्रीकृष्ण भगवंत आमचा श्री चक्रधर भगवंत तर म्हणेन एवढं तर करीन. आणि म्हणून देव म्हणतात ठीक आहे एवढं तरी सांगू. अरे हे उलटायला लागलं ना नाही ना पण थोडस तरी घेईन ना. मग ढकले सर्व काळ पश्चाताप मानिती. मग ढकले सर्व काळ पश्चाताप मानिती. देवाने एवढं सांगितलं पण देवाने सांगितल्याला सगळी उलटी करून टाकली है ना. आले वापस. देवाने सांगितलेला ऐकलं नाही पण मग पश्चाताप एवढा तर उरला. देवाचा ऐकला असताना तर आपल्याला देव झाला असता. एवढं तर झालं असतं ना. एवढं तर उरलं ना. आणि म्हणून मित्रांनो देवाने जे सांगितलं ते करा तुम्हाला देव होऊन जाईल. काय देवाने सांगितलं होतं श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन तुम्हाला होईल. तुम्ही आमच्या नियमामध्ये राहायचं होतं. आम्ही सांगितलं तसं करायचं होतं. जर तुम्ही ते केलं असतं तर तुमचं ते दर्शन झालं असतं. कुणी लेकीच्या घरी गेले आणि म्हणून लेकीच्या बाळीच्या नाताच्या नातीच्या नादी लागू नका. आपल्या देवाच्या नादी लागा. कोणासाठी आपलं आयुष्य देऊ नका. देवासाठी आपल्याला आयुष्य भेटलेलं आहे ध्यानात घ्या. अर्ध तर गेलं आपलं प्रपंचात म्हणजे उरील सुरेल आहे ती तरी देवाला द्या असं सांगत आहे. आणि तो ढकला त्या ठिकाणी पश्चाताप करत आहे ना.
आणि म्हणून असा पश्चाताप नाही झाला पाहिजे. शेवटी बाबा सांगत होता, काही केलं नाही, शेवटी पश्चाताप तरी करा. मारतानी पण नाही घेतली दीक्षा, एवढं तरी म्हणा आणि डोळे झाका, आहे ना. नाहीतर मग डोळे झाकायच्या आधी म्हणा बाबा आता मारताना तरी देऊन द्या, का नाही. एवढं तरी उरल, आहे ना, एवढं तरी आतून रिगेल आणि ते नाही करून पुढच्या जन्मात कधीतरी उगेल आणि मग तुम्ही देवाकडे जाता, आहे ना. आणि म्हणून ती बाई त्या ठिकाणी पाजत होती, आत तरी जाईल, असा प्रकार आहे. म्हणून आजपर्यंत जर तुम्ही देवाने सांगितलेल्या नियमाचं पालन केलं नसेल तर देवाला क्षमा मागा. महाराज आता इथून पुढे आम्ही तुमच्या नियमात राहू, सांगितलं ते करू. आणि जर समजा तुम्ही नियम सांगितले सिद्धार्थाचे महाराज दर्शन होईल असं ते म्हटले तर नक्की आम्ही करू. आम्ही असं वापस येणार नाही. जरी आम्ही असं सांगितलं केलं तर पुन्हा आमच्याकडे तोंड, आहे ना, आम्ही इथं कोणाला दाखवणार नाही. आम्ही फक्त देवाला दाखवणार आणि देवाचं तोंड बघणार, आहे ना. अशा प्रकारे आपण त्या देवाला शरण जा काय. आणि जर आजपर्यंत शरण जाणं झालं नाही, आहे ना, पुन्हा आपण घरी आलो असतो ना, तोंड दाखवलं असेल, पण पुन्हा उठा, प्रायश्चित करा आणि देवाकडे जा. देव क्षमा करेल, तुम्हाला अजूनही पदरात घेईल. आणि म्हणून देवाला माफी मागा की महाराज हे आमचं चुकलंय, आम्ही तुमच्या श्रीचरणाला पुन्हा येतोय. आणि म्हणून पुन्हा उठा आणि पुन्हा युद्धाला लागा, देवाच्या श्रीचरण धरा. म्हणून आजपर्यंत केलं नसेल देवाला माफी मागा. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. ज्या वाचेने जना दुखविले ही वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो, पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.